मित्रांनो, आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा सगळे हे उद्योगाची बीजं आपल्या आजूबाजूला दिसत असतात, तीच आपल्या अंगात पेरली जातात. मला काय फायदा झाला, मी कसबा पेठेत जन्मलो. कसबा पेठ पूर्वीचा, माझा जन्म 1950चा. आता जे माझ्या वयाचे असतील त्यांना फरक कळेल, नवीन पिढीला नाही कळणार. त्यावेळेला पुण्यातला पूर्व भाग म्हणजे कसबा पेठ, जो कष्टकरी वर्गांचा होता आणि मध्यमवर्गीय ज्याला म्हणतात. कोणी बँकेत नोकरी करत आहे, कोणी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, तो एक पांढरपेशा वर्ग, तो सदाशिव शनिवार पेठेत राहायचा. त्याला शनिवार सदाशिव पेठ म्हणतात आणि याला कसबा पेठ म्हणतात. मी मग कसबा पेठेत वाढल्यामुळे आणि एक प्रकारे त्यावेळेला वस्ती पण अशी डिवाईड झाली. ब्राह्मण वस्ती सगळी इकडे असायची सदाशिव शनिवार नारायण पेठेमध्ये, आणि मिक्स वस्ती, व्यापारी वस्ती किंवा बाकीची वस्ती कसबा पेठ, नाना पेठ, भवानी पेठ इकडे असायची. मी कसबा पेठेत या कष्टकरी वर्गात वाढल्यामुळे मला काय फायदा झाला बघा. मस्तपैकी गरिबीचा पहिला फायदा झाला. श्रीमंत असतो तर मला कुठल्या तरी पुण्यातल्या मोठ्या शाळेत आईने घातलं असतं, शिकवणीला ठेवलं असतं. त्याच्याऐवजी आधी माझी दगडी शाळा पहिलीचे माझी, त्याच्यानंतर 25 नंबरची कॉर्पोरेशनची शाळा, मस्त शाळा. त्याच्यामध्ये साने गुरुजी कथा मला सांगायला जायचे, छान देशभक्तीवर गीतं, त्या कविता, इतकं सुंदर वातावरण होतं ते. आणि या दुबार शाळा असायच्या, सकाळ आणि दुपारी. आणि नंतर मी 4थीपर्यंत मी याला शिकलो 25 नंबर कॉर्पोरेशनच्या शाळेत. 5वीला मी गेलो 1 नंबरची शाळा मंडईमध्ये. आधी ते 1 नंबर शाळा फेमस आहे, त्या टिळक पुतळ्यासमोर. आता तिथं ओनरशिपची बिल्डिंग झाली असेल. आणि मग या शाळानंतर मग मी भारत हायस्कूलला आलो. आता सगळा माझा प्रवास कसा झाला, माझे सगळे मित्रमंडळी कष्टकरी. मी जेव्हा घरी यायचो शाळेतनं, साधारणतः 11:30-12ला घरी यायचो, तेव्हा आईने जे काही ताट झाकून ठेवलेलं असायचं ते जेवायचं. आई सकाळी 7ला घराच्या बाहेर पडायची, शिकवण्या घ्यायची, शाळेत जायची तिच्या, आणि ती दुपारी 3ला येणार. वडील पोलिसांच्या नोकरीनिमित्त गेलेले, पण सकाळी 11:30-12ला घरी आल्यानंतर जेवायचं. आता 12 नंतर करायचं काय, ना रेडिओ ना टी व्ही. क्रिकेट खेळायचं असेल तर 10-12 मुलं पाहिजे. माझे जे सगळे मित्र होते, आम्ही शनिवारवाडीच्या जवळ राहायचो, माझे जे सगळे मित्र होते ते कष्टकरी होते. एक मित्र होता रतन परदेशी, अजूनही असेल, त्याची चण्या महिन्याची गाडी असायची, वय छोटी. वडील त्यावेळेला मुलांना त्यावेळेला लेबर ॲक्ट चाइल्ड ॲक्ट काही भानगड नव्हती, त्यामुळे तो अहिल्यादेवी शाळेच्या बाहेर त्याची चण्या महिन्याची गाडी लावायचा. आणि मग मला पण तो, आता मी करणार काय, मला टाइमपास कसं करायचा. मला क्रिकेट खेळायला हवं असेल तर आम्हाला साधारण दुपारी 3 नंतर क्रिकेट खेळायला मिळायचं. ते मस्तपैकी फळकोट्याची बॅट, आणि आम्ही ना सायकलची ट्यूब कापून त्याच्यापासून रबरी चेंडू बसायचा. एक मस्त ओला दगड घ्यायचा आणि सायकलची ट्यूब कापायची आणि एकावर एक तर चढवत जायचं. अगदी पैसे आले तर जुना बाजारून दगडी बॉल आणायचो आम्ही. लेदरचा बॉल मिळणं म्हणजे लक्झरी असायचे, जो क्रिकेटमध्ये लाल रंगाचा असतो तसा. आता ह्या मुलांना खेळायचं असेल तर 7-8 मुलं पाहिजे. और लकीली शनिवारवाडीच्या अगदी समोर राहतोय, पटांगण तिथं आहे मस्त खेळायला. म्हणजे 7-8 मुलं घेऊन जायचे, तर त्या मुलांना सगळे वडील त्यांचे कामाला लावायचे. त्या वडिलांना वडील म्हणायचेच नाही, बापच म्हणायचे. ते म्हणायचे बाप नाही सोडत. बाप पण म्हणत, आधी ते चणे महिन्या विक, मग जा तुला कुठे खेळायला जायचं तिथे. मग ते चणे महिन्यावाल्याला कधीतरी मदत करायची, कारण तो लवकर यायला पाहिजे. मग चणे महिन्याच्या गाडीवर मी जायचो, त्याच्या बाहेर अहिल्यादेवीच्या शाळेच्या बाहेर मी पण उभं राहायचो. मजा असायची त्याची. आणि तो ना प्रत्येक गरीबात थोडे थोडे व्यसन असायचे, काहीतरी असायचे. तो माझ्या जीवावर गाडी सोडून कुठेतरी 10-15 मिनिटं जाऊन यायचा आणि मग मी चणे महिने विकायचं, मला मजा यायची. आता बघा कसं प्रेझेंटेशन कसं लहानपणी आपल्या डोक्यात शिरतं. कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्ही पुण्यात जा, मुंबईत जा, लंडनला जा, एक दुकान सोन्याचं सुरू झालं तर शेजारी 2-4 सोन्याची सुरू होतात. एक दुकान प्लंबिंगचं सुरू 2-4 प्लंबिंगची सुरू होतात. ती लाईन आहे सगळी. तर तिथे समोर त्या अहिल्यादेवी शाळेच्या बाहेर आजही, आता चण्यामाने म्हणजे लाल बेरी, त्यावेळेला समोर पण एक चण्यामानेवाला असायचा. इकडे माझी गाडी, समोर त्याची गाडी. आणि तो चण्यामाने म्हणजे छानपैकी असं त्याला गोडे तेलाचा हात पसरलेला असायचा, गुलाबाचं फूल ठेवलेलं असायचं, पाणी शिंबटलेलं असायचं, आणि आरोळी द्यावी लागायची. आलाय चण्यामाने बोर म्हणून आरोळी देऊन तुम्हाला त्या ज्या मुलींची शाळा सुटली मधल्या सुट्टीत त्या तुमच्याकडे यायला पाहिजे. आता माझे चण्यामाने जास्त खपायचे, समोरच्याचे नाही खपायचे. हे कसं कळलं ते अनुमाने बघत बसलो की माझ्या गाडीभोवती गर्दी, त्याच्या गाडीभोवती नाही. काय प्रकार असते. मग ऑब्झर्वेशन लक्षात आलं की तो चण्यामानेवाला, दोघांचे चण्यामाने सारखे, दोघांचे रेट सारखे, पण तो चण्यामाला म्हणजे बिचारा गरीब, एक साधारणतः 40-50चा माणूस, ज्याचा कळकट मळकट पायजमा, पूर्वीचा ड्रेस, तुमच्यासारखे आमच्याकडे पॅन्ट नव्हते, पायजमावर त्याचा शर्टाची बाई इथपर्यंत दुमटलेली, आठवड्यातनं एकदा धुतलेली, त्यामुळे सगळ्यांना काळा तो डाग त्या मानवायचा.
एक कळकट मळकट शर्ट, काळा डाग असलेली बाई दुमडलेली, दाढीचे खुंट वाढलेले, डोक्यातली कळकट टोपी आणि कानामध्ये अर्धवट भिजवलेली बिडी. तुम्ही हे लक्षात नाही घेणार तरुण पिढी. हे पण इंटरेस्टिंग आहे. गरिबीत सुद्धा कशी चूक म्हणायची बघा. अख्खी बिडी परवडायची नाही म्हणून हे लोक तल्लफल्यावर काय करायचे, अर्धी प्यायची, अर्धी तल्लफल्यानं नंतर प्यायची. एक बिडी, सिगरेट पण नाही, ही ती बिडी. आणि समोरचा चॅनेमानेवाला दीपक सखाराम कुलकर्णी नावाचा शाळेतला मुलगा. माझ्या आईचे मला आजही बघा, मी आत्ता इथं शूटिंगला बसतो, मगाशी मी आवरलं, डोक्याला तेल लावलंय. आज नवीन पिढी कोणीच तेल लावत नाही. माझी आई रागवते तेल नाही लावली तर, लहानपणापासून डोक्याला तेल. त्याच्यामुळे माझी हाफ पॅन्ट भले तिला रफू केलेलं असेल पण आईने केलेलं रफू कळतोय का कोणाला? शुभ्र आम्ही इस्त्री केलेली, कसली इस्त्री, मस्तपैकी लोटीमध्ये कोळशे टाकून मस्त इस्त्री करायची का उशेखाली करायची. वरती हा पुष्ट स्वच्छ धुतलेला पांढरा शुभ्र, पायामध्ये रबरी चप्पल असेल आणि भांग पडलेला एक मुलगा, एक गोंडस मुलगा चनेमने विकतोय आणि एक दाढीची खुंट वाढलेला माणूस विकतोय. तर नॅचरली जो स्वच्छ आहे त्याच्याकडेच येणं. प्रेझेंटेशन चांगलं राहायचं. मी बिल्डर झालं, टाय घालतो, काय घालतो, त्याची बीजे त्या चण्यामण्याच्या गाडीत आहे. म्हणजे तुमचा बिझनेस, तुमचे संस्कार, तुम्ही जेव्हा छोटे असतात, शाळेत असतात, आजूबाजूचं वातावरण घडवत असतो. आणि मी आज चण्यामण्या विकताना सक्सेसफुल का झालं ते आजही मला आठवतं. आजही मी वयाच्या 76 वर्षी, थोडं खोटं बोलता, 76 वर्षाचा तरुण आहे मी, काय म्हातारा बितारा नाही. तुम्ही म्हणाल चला 76 वर्ष, काय नाही 76 वर्ष कसं. मी डोक्याला तेल लावतोय, मस्तपैकी भांग पडतोय, शर्ट चांगला घालतोय, टाय घालतोय आणि तुमच्याशी गप्पा मारतोय. अशा वेळेला तुमचं प्रेझेंटेशन किती महत्वाचं हे चण्यामण्याने मला शिकवलं. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.